नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही अजून जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि संक्रांती म्हटली की सर्वात पहिला पदार्थ आपल्याला आठवतो तो म्हणजे तिळाचा लाडू, तिळगुळ। येस, तर आज मी तुम्हाला तिळगुळाची रेसिपी दाखवणार आहे। पण नेहमी आपण ते कडक तिळाचे लाडू खातो, तर कसं आहे ना मंडळी, ते लाडू सगळ्यांनाच खाता येतात असं नाही। तर मला असं वाटतं संक्रांतीत तिळाचा लाडू सगळ्यांनाच खाता आला पाहिजे, म्हणून मी दाखवणार आहे मऊ म्हणजे सॉफ्ट तिळाच्या लाडूची रेसिपी। लगेचच रेसिपीकडे वळूया। ह्या लाडूसाठी सर्वात आधी आपण गूळ मऊ करून घेणार आहोत। म्हणजे त्याला उकळवायचा वगैरे नाही, आपल्याला फक्त तो विरघळेल एवढाच काय तो गरम करायचा आहे। 2 चमचे नॉर्मल जो चमचा आहे माझ्या तुपाच्या डब्यात, 2 चमचे तूप घेतलेले आहे मी। हे तूप फक्त गरम होऊ द्यायचं आपल्याला। मीनवाईला गूळ बघा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। मोठे मोठे खडे ठेवू नका गुळाचे, एकदम बारीक चिरून घ्या। तूप बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यात गूळ टाकणार आहे। तुम्हाला गुळाला सतत हलवत राहायला लागेल, नाहीतर तो खाली चिकटणार। हा गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे। एक अजून महत्त्वाची टिप तुम्हाला देते। तुम्हाला जर गूळ तसाच मऊ राहायला हवा असेल तर एक छोटा चमचा पाणी टाका त्याच्यात, अगदी नकळत। हे बघा, एवढंसं पाणी घालणार आहे मी याच्यात। थोडंसं पाणी घातलं ना की तो गुळाचा बॉन्ड ब्रेक होतो आणि मग ते म्हणजे तो गूळ परत एकदम घट्ट होत नाही। तो तुम्ही बघू शकता गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला तो उकळवायचा नाही आहे, लक्षात घ्या। एवढंसं पाणी घातल्यामुळे त्याची वितळण्याची प्रक्रिया केवढी फास्ट झाली बघा, आणि सगळ्या गुठळ्या पटपट मोडायला लागलेल्या आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे। ते जेवढं गरम आहे त्या गरम ह्याच्यात गूळ आपोआप मेल्ट होत राहिले आणि ह्याला व्यवस्थित झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे आपण। मुद्दामून थोडासा गार करून घ्यायचा आहे आपण हा। तर मी हे झाकत आहे आणि ह्याला साईडला ठेवत आहे। आता आपण तीळ भाजून घेऊयात। 2 कप तीळ, 1 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 कप दाण्याचं कूट। प्रत्येक महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये दाण्याचं कूट असतंच, त्याच्यामुळे मी वेगळे दाणे भाजून कूट वगैरे केलेला नाही आहे। जे कूट रेडी होतं घरात तेच घेतलेलं आहे। आणि एवढूशे दाणे, आता हे दाणे मी आयत्या वेळेला भरडे करून घेईन आहे, ते कसे ते सांगीनच मी तुम्हाला। ही वेलची पूड कायमच तयार असते माझ्या घरात। मी हे अनपॉलिश्ड तीळ घेतलेले आहेत। लक्षात घ्या, जी गोष्ट जितकी पॉलिश्ड वापरतो, म्हणजे पॉलिश्ड तांदूळ, पॉलिश्ड तीळ आणि रिफाइंड, ते सगळे आरोग्याला चांगलं नसतं। त्याच्यामुळे मी कधीच पॉलिश्ड तीळ आणत नाही। मी नेहमी अनपॉलिश्ड तीळ आपले जे साधे मिळतात तेच वापरते। तुम्हाला आवाज येत असेल, तीळ भाजायला सुरुवात झालेली आहे।
हा जो आवाज आहे ना तीळ भाजण्याचा तो इतका कमाल आहे, काय सांगू तुम्हाला. आणि वास पण सुंदर यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही विचाराल एखादा पदार्थ भाजला गेला हे कसं कळेल, तर जेव्हा तुम्ही तो पदार्थ भाजताना हाताने हलवतात तुम्ही, तर तो ऑटोमॅटिक हलवताना तो वजनाला कमी म्हणजे लाईट लागायला लागतो आणि तेव्हा समजायचं तो पदार्थ भाजला गेला. रंग बदलतो, त्याचा खमंग वास सुटतो, तिळाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला नुसते असे वरवर नाही भाजायचे, तीळ जरा खमंग भाजायचेत आपल्याला. जितके तीळ खमंग भाजू तितके लाडू खमंग लागतात. तुम्ही हे बघतायत, तीळ भाजून झालेले आहेत, रंग बदललेला आहे. वजनाला आपल्याला हलवायला जे जड लागत होते आधी, आता ते हलके लागत आहेत. आणि तीळ भाजून झाले, दुसरी एक टिप देते, तीळ भाजून झाले की लगेच एखाद्या बोलमध्ये काढून ठेवा, नाहीतर ते त्याच कंटेनरमध्ये ठेवलेत किंवा त्याच कढईत ठेवले तर ते काळे खालून लागतील. ते ह्याच कंटेनरमध्ये मी खोबरं भाजणार आहे. खोबरं घरात जितकी बारीक किसणी असेल ना त्यांनी किसून घ्या तुम्ही. बघा मी एकदम बारीक किसून घेतलेलं आहे खोबरं. त्याचं कारण सांगते पुढे. हे खोबरं होत आलेलं आहे आपलं. परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे खोबऱ्याची. काढून ठेवणार आहे मी हे तीळ. आपण आता मिक्सरमधनं काढून घेऊया. तीळ मिक्सरमधनं काढताना पल्स मोडवर करायचे आहेत आपल्याला, लक्षात घ्या, पल्स मोडवर. हा, पल्स मोड म्हणजे ह्या साईडला फिरवायचं, लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला फिरवलं की आपण चटणी किंवा काही वाटण करायचं असेल तर, ॲक्च्युली ग्राइंड करायचं असेल तर आपण राईटला फिरवतो. पण आपल्याला हे ग्राइंड नाही, पावडर नाही करायची, आपल्याला हे जाड ठेवायचे, म्हणजे जरा कोर्स ठेवायचं आपल्याला. बघूया आपण. परफेक्ट, माझ्या मते तर ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. म्हणजे अख्खे तीळ पण राहिले आणि तिळाची पावडर पण झाली आहे. दिस इज द परफेक्ट कन्सिस्टन्सी. म्हणजे कसं आहे, पर्सनल चॉईसवर आहे. मला थोडे अख्खे तीळ आवडतात, मला म्हणजे आमच्या घरात पण सगळ्यांना आवडतात तसे. तुमच्या घरी जर एकदम पावडर आवडत असेल तर तुम्ही पावडर करा. ह्याच्यात काढून घेते. आता याच्यात दाण्याचा कूट घालणार मी. आता हे जे खोबरं आपण भाजून ठेवलंय ना ते मिक्सरमधनं नाही काढायचंय आपल्याला, ते असंच हाताने चुरणार आहे मी. मला त्या कडक लाडूपेक्षा हेच लाडू बनवायला जास्ती आवडतात. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, घरात जितकी बारीक किसणी असेल त्या किसणीनी खोबरं किसून घ्या. जर तुम्ही जाडं किसलं असतं किंवा खोबऱ्याचे चिप्स केले असते तर तुम्हाला हे नसतं, तुम्हाला मिक्सरमधनंच काढायला लागलं असतं आणि मग ही मजा नसती आली. हे जे आहे ना मंडळी, ह्याला स्पॅट्युला म्हणतात आणि हा सिलिकॉनचा असतो. आणि ही इतकी कमालीची वस्तू आहे, तुम्हाला काय सांगू. ह्यानी तुम्ही असे हात क्लीन करू शकतात. प्लस आता मला हे ह्याच्यात टाकायचं आहे तर मी असं टाकलं, हे हाताने काढायची गरज नाही. स्पॅट्युला असला की एकदम साफ क्लीन दिसतंय तुम्हाला. हातापेक्षाही कमाल स्पॅट्युला काम करतं. हे बघा, क्लीन. आता मगाशी जे दाणे भाजून घेतलेले ना ते आपल्याला कूट नाही करायचं आहे, त्याचा अर्धे बोबडे म्हणतो ना तसे करायचे आहेत. तर ते मी आता रुमालावर टाकणार. एक स्वच्छ रुमाल घेतलाय आणि अजून जरा स्प्रेड करणार ते असे.
हे बघताय तुम्ही, मस्त भरडे झालेले दाणे, म्हणजे जेव्हा आपण तो लाडू खातो आणि दाताखाली हे दाणे येतात तेव्हा मस्त लागतं. हे मी आता मिक्स करून घेत आहे व्यवस्थित. दाण्याच्या कुटाच्या काही गुठळ्या आहेत त्या पण मोडल्या मी. आता ह्याच्यात मी वेलचीची पूड घालणार आहे. खसखस आवडत असेल तर ती पण भाजून घालू शकता तुम्ही ह्याच्यात, मी नाही घालत आहे. आता मगाशी आपण हा गूळ पातळ करून घेतलेला आणि आता हा गूळ आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत. आता मंडळी हे मिक्स करायला लागेल आपल्याला. गूळ बऱ्यापैकी थोडासा वॉर्म आहे हाताला, म्हणजे थोडासा कोमट लागतोय हाताला, विच इज ओके. पण तुम्ही जर लगेच गूळ वितळवून आणि टाकलात तर तुम्ही हात टाकून असं मिक्स नाही करू शकणार. आणि म्हणूनच लाडू करायची तयारी आधी सगळी करून ठेवा. आधी गूळ गरम करा आणि मग बाकीची प्रोसेस करा. मी हे सगळं नीट जरा मिक्स करून घेते. मगाशी आपण गूळ हाताने मिक्स करून घेतलेला आणि आता मी हे परत थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, म्हणजे ते एकत्र असं ब्लेंड होईल छान. परत पल्स मोडवरच फिरवायचं आपल्याला, ग्राइंड करायचं नाही आपल्याला. आणि आता ह्याच्यात मी घरचं केलेलं तूप घालणार आहे. आम्ही गाईचं दूध आणतो आणि हे तूप घरी केलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती रवाळ आहे. हे बघा, बाजारचं नाही आहे, हे घरचं तूप आहे. तुम्हाला जर घरी तूप कसं करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे मी त्याची रेसिपी सुद्धा सांगीन. सुरुवातीला 4 चमचे, म्हणजे मी हे चमचे वापरलेत, 4 चमचे पातळ वरचं जे तूप असतं ते घातलेलं आहे मी. खालचं घट्ट तूप असतं ना, ते 1 चमचाभर घेतलंय आणि घातलेलं आहे मी, कारण हे अजून वॉर्म आहे त्याच्यामुळे हे तूप मस्त मिक्स होणार आहे ह्याच्यात आणि आपले लाडू अप्रतिम होणार आहेत, सांगते तुम्हाला मी. गरजेपुरता तूप घालायचं आहे आपण, अजून थोडं तूप लागणार आहे ह्याच्यात. हे बघा, ही कन्सिस्टन्सी दिसतीये तुम्हाला, अशी घट्ट मुठ्ठी वळली पाहिजे त्याची. ती कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत तुम्ही थोडं थोडं करून तूप घालत राहा त्याच्यात, नाहीतर तुमचा लाडू वळला जाणार नाही. एकदा का सारण तयार झालं की घरात जितकी माणसं असतील त्या सगळ्यांना बोलवा आणि सगळे एकत्र लाडू वळायला बसा, कारण ते गार झालं की लाडू वळता येणार नाहीत. ही एक महत्त्वाची टिप. तयार आहे तिळगुळाचे मऊ लाडू. रेसिपी नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना आवडतीये का घरात याचा अभिप्राय मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. तुमच्या कॉमेंट्सची वाट बघते. अशीच एक सुंदर खुसखुशीत खमंग रेसिपी घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. थँक्यू.